अध्याय 23. सणोत्सव. लोकमान्य टिळक स्वातंत्र्याच्या चळवळीची व राष्ट्रीय शिक्षणाची प्राणज्योती, स्वराज्याच्या जन्मसिद्ध हक्काची सजीव सिंहगर्जना, अष्टपैलू बुद्धिशाली संशोधक, तेल्या तांबोळ्यांचेही पुढारी व तुरुंगात कर्मयोगी, गीता रहस्य लिहिणारे महाज्ञानी, अशा या सत्पुरुषाने रूढ गणेशोत्सवाला राष्ट्रीय रूप दिले. शिवाजी उत्सव प्रभावीपणे सुरू केला आणि सर्वच उत्सवांना राष्ट्राचे ज्ञान झरे व स्फूर्ती केंद्रे बनवण्याची दृष्टी दिली. पूर्वी घरोघरी गणेशोत्सव, नाना रूढींचे उपद्रव, लोकमान्यांनी आणले महत्त्व राष्ट्रीय रूपे तयासी. श्री गुरुदेवाय नमः. श्रोत्यांनी प्रश्न केला, आपण विवाह व मृत्यूसंस्कार कथीला, तो आमच्याही मनी वाटला उत्तम ऐसा. परी जन्मादी उत्सव बरवे, आनंद लाभे सणोत्सवे. तेने ग्रामजीवन चेतना पावे, विरंगुळा हाची सर्वांसे. तयासी आपण गौन ठरविले, याचे कारण पाहिजे बोलिले. तरी आत्ता उत्तर ऐकले पाहिजे श्रोती. आजचे करू जाता सणवार, दिवसन पुढती वर्षभर. त्यात जयंत्या पुण्यतिथ्या येती फार, वाढदिवस निराळे. हे सर्वची पाहिजे तर केले, तरी कामधंदे सर्व गेले. एवढे करोनी सर्व भागले, होईल ऐसे. म्हणून त्यात सानखोर निवडावे, तारतम्याने करीत जावे. प्रसंगमान पाहोनी वर्तावे सर्व काळ. जे जे करावे ते समजून, सांगता यावे त्याचे कारण. उगी लाडू पेढे खाया जयंती दिन पाळू नये. पूर्वजांनी जो हेतू योजिला, तो पाहिजे समजून घेतला. त्याची उद्देशाप्रमाणे झाला पाहिजे सणवार. भारतवर्षाची चालीरीती अत्यंत योजनाबद्ध होती. त्याने सहज चाले सुस्थिती समाजाची. त्याची पुन्हा उजळावे, म्हणून बोलिलो सहज व्हावे. तत्वता उत्सवासी गौणत्व द्यावे असे नाही. उत्सवप्रिय मानवाचा स्वभाव, सणवार मुहूर्ताचा यासी गौरव. विशेष कार्यासाठी धाव नेहमी द्यायचे. विशेष काही कार्य व्हावे असे घेतले त्याच्या जीवे. न घे आडे वेडे मनोभावे, खर्च करी मन माने. ऐसे उत्सवाचे नाव घेऊनी, धन व्यर्थ उधळू नये कोणी. ते लागावे सत्कारणी, बोलिलो म्हणून बचत करा. नाहीतरी घरी दिवाळी केली, दिवाळी निघावयाची सोय झाली. जनता हसेल गावातली, हौसी नटराज म्हणून. तैसी होऊन द्यावी फजिती, बसावे तरी सर्वांची पंगती. परी होऊन द्यावी जीवनाची माती, कधीही आपुल्या. एके दिवशी सण केला, ते भोगणे आले दुसऱ्या दिवसाला. ऐसा कोणीच नाही सांगितला ग्रस्त धर्म. पुढेही आहेत सणवार, समजोनी करावा विचार. प्रसंग येती पुढे थोर, त्यासही देणे सहकार्य. काही प्रसंगमानासाठी पैसा ठेविला पाहिजे गाठी. सण येताची उठाउठी, खर्चू नये सर्व शक्ती. कोणीही करिता सणोत्सव, पाहावी आपुली आधी उणीव. मग पुढे टाकावा पाय रेखीव हर्षासाठी. चार जणांशी मिळवावे, आनंदी आनंद करीत राहावे. त्यातूनही नेहमीच धडे घ्यावे वागण्यासाठी. वाढविता यावे जीवन ज्ञान, कधीही न वाढावे तर दुर्गुण. मग करावे निर्भय मन प्रसंगासाठी. काही सण घरी करावे, काही सार्वजनिक जागी ठेवावे. सर्व मिळून उचलित जावे ओझे काही. उत्सवाच्या निमित्ताने सुंदर करावी सहभोजने. बंधुप्रेम वाढेल जेणे, आचरावे तैसेची. घरोघरच्या शिदोर्या आणुनी, अथवा स्वयंपाक सर्व मिळून. तेने प्रेमानंद ये उचंबळून, एकत्र खाता. असला नसला प्रसादची द्यावा, प्रसंग गोड करोनी घ्यावा. परी खाण्यातची वेळ न जावा समाजाचा. सुंदर करावे कथा कीर्तन, दिंड्या खेळ मनोरंजन. परी लागावी उत्तम चालचलन समाजासी. खरा उत्सव रोजचे कर्म, विचारे सांभाळावा धर्म. परी नैमित्तिक सणांचेही वर्म, जाणून या आचरावे. दत्त जयंती, रामनवमी, हनुमान जयंती, गोकुळाष्टमी, शिवरात्री, आषाढी, ऋषीपंचमी,
विविध कार्यांनी पाळावी. वटसावित्री, शारदोत्सव, रक्षाबंधन, संक्रांती पर्व, गौरीपूजनादी महिलांचे उत्सव सामुदायिक करावे. उद्योग दिन, स्नेहसंमेलन, बलोत्कर्ष आणि प्रार्थना दिन, गीता जयंतीसह बुद्धिविकास दिन, पंचमहोत्सव आवश्यक. सर्व जाती जमाती मिळून हळदी कुंकू, तिळगुळ, सुवर्णदान, चढाओढी, ग्रामशुद्धी, रामधून, भाषणे आदी करावी. तैसाची आला पोळा सण हाही आहे महत्त्वपूर्ण. यात ठेवावे बैलांचे प्रदर्शन, शेती सामानासहित. उत्तम रांगेत बैल ठेवावा, साजेल तैसा अंगी भूषवावा. त्यात ज्याची सफल सेवा त्याचा गौरव त्या दिवशी. कोणी जोडी उत्तम ठेवली, कोणी बैलास खुराक घाली, इनामे द्यावी त्यास भली सर्व गावकऱ्याने. कोणाचे उत्तम शेती साधन, कोणी ठेवले नोकर प्रसन्न, त्याचे वाढवावे उच्च स्थान पोळ्याची या शुभदिनी. घरोघरी जोडी फिरवावी, मिरवित मिरवित घरी न्यावी. इनाम पोळी माणसांनी घ्यावी, प्रसन्न ठेवावी वृत्ती त्यांची. काही पाडावा जुगार खेळती, ही आहे समाजाची अधोगती. काही लोक जिंकोनी जाती, काही हरती वस्त्रेही. ऐसी रीती बंद करावी, हवी तर दंगलेही भरवावी. कामगारांशी इनामे द्यावी, काटक चपल म्हणून या. ऐसाचे आहे दशहरा दिन, विजयादशमी उत्साह पूर्ण. त्याने वाढे स्नेह संघटन उत्तम गावी. सगळ्यांनी मिळून मिरवित जावे, थोर पुरुषांचे गोडवे गावे. पूर्व ऋषीचे कौतुक करावे, गौरवावे राष्ट्रासी. ते दिनी उत्तम संकल्प करावा, आपुले ते सर्वांचे हा बोध घ्यावा. मतभेद समूळची विसरावा, सोने देऊनी एकमेका. पुढे वितंडनेची नसावे, सकळांनी सकाळांशी वंदावे. परस्परांचे आशिष घ्यावे, बंधू बंधू म्हणून. मिरवत मिरवत यावे घरी, संत देवासी वंदोनी अंतरी. वाडवडिलांचे वरद हस्तशिरी, धारण करावे कौतुकाने. नवीन कार्य संकल्प करावा, मग वर्षभरी तो टिकवावा. ऐसा सोहळा सगळ्यांनी साधावा एकात्मतेने. दिवाळीचा सण आला, सर्वांनीच पाहिजे केला, परी पहावा कोण राहिला भुकेला घरी. त्यास आमंत्रित करावे, गोडधोड भोजन द्यावे. परस्परांनी मिळून चालवावे वैभव सर्वांचे. गावाचे एकची असावे लक्ष्मीपूजन, प्रचंड मंडपी करोनी स्थान. सर्वांस द्यावे फराळ भोजन, सर्वा मिळवणी. ऐसा आनंद उसळावा घरोघरी, सुखी गाई वासरे नर नारी. भाऊ बहिणीचे परोपरी, नाते वाढे ऐसे व्हावे. बंधुभाव भगिनीपण, हे नाते उसरले समाजातून. ते वाढाया नव्या पिढीत पूर्ण, योजना भाऊबीजेची. तैसेची भरवावे गोप्रदर्शन, कोणत्या गायी दुधाळ पूर्ण. कोणता वळू गुणसंपन्न, उंच पुरा पाहावा. तो सगळ्यांनी गौरवावा, सर्वांनी मिळून इनाम द्यावा. गायी गुरांचा महिमा पटवावा सर्व जना. आपापली गाय प्रभावावी, पुढे करावयासी सांगावी. पुढची गुढी उभारावी, इनाम देऊ म्हणून. तैसेचे वाढवावे खताचे महिमान, नरकासुरास निमित्त करून. शेण खतादिकांचे वर्णन विशद करून सांगावे. याच खतामुताच्या संयोगे शेती उत्तम राहोनी पिके. म्हणून सर्वांनी योग्य खळगे करोनी खत सांभाळावे. शेती माझीच शेणादी जावे, तरीच भूमी माता पावे, हे घरोघरी सांगावे. हाची खरा दिवाळी सण. गावी जाणे लक्ष्मी नांदे, लोक जगतील आनंदे. ऐशा प्रयत्नांचीच साधे खरी दिवाळी. 12 महिन्यांनी दिवाळी आली, घरेदारे स्वच्छ झाली. भिंत ओसरी सारवणी ठेवली, रंगरंगोटी लावणी. दुसरे दिवशी सडा नाही, झाड जोड तीही नाही. घाण पसरली सर्वही जिकडे तिकडे. ऐसी करिता दसरा दिवाळी, अवदसाची येई कपाळी. त्यापेक्षा रोज सकाळी उठणे हाची दिवाळी सण. सण म्हणून करावे अभ्यंग स्नान, नाही तरी फासावे वंगन. हे कोटचे शहाणपण शिकलो आम्ही. रोजची थोडे करीत जावे, स्नान संध्या पाठाती बरवे. श्रम करोनी सौंदर्य वाढवावे घरीदारी. दिवाळीचे निमित्त करोनी स्वच्छता पवित्रता शिकवावी सर्वांनी. उकिरडाही नीट करोनी, दिवा लावावा स्वच्छतेचा.
नेहमी स्वच्छ ठेवावे घर, श्रम करावे तर अंगभर. हाची खरा सणवार, नित्य सुंदर वर्तणूक. जो नेहमीच स्वच्छता करी, त्याने उत्सव पाळले सर्वतोपरी. उत्तम जेवावी भाजी भाकरी, देवादिका अर्पोणी. ऐसे व्रत सांभाळी, त्याची खरी दसरा दिवाळी. नाहीतरी समजा होळी, आपुल्या साऱ्या जीवनाची. होळीचा आला शिमगासन, त्यात मोठी मारहाण. लोकही व्रत मान सोडून, पळती मार्गी वेडेसे. हा वाढला विचित्रपणा, ऐसा नोहे शिमगा जाणा. त्यातही आहे तात्विकपणा, घेण्यासारिखा समाजा. याच दिवशी प्रल्हादाची छळणा, केली होती होळीने जाणा. परी दुःख न झाले प्रल्हाद प्राणा, हरिभक्त म्हणून. शेवटी छळणाऱ्याची जळले, हे गावाचे कौतुक झाले. म्हणून जन ओरडले, उपवास त्यांचा करून. त्याच दिवशी शंकराने काम जाळीला तिसऱ्या नयने. म्हणून कामास धिक्कारिले भूतसेनेने, हल्लकल्लोळ करोनी. त्याच दिवशी सज्जनांनी वार्षिक यज्ञाची केली आखणी. संपूर्ण गाव साफ करोनी, द्यावे पेटवणी कैचनते. त्याच्या प्रकाशी सर्वांनी जमावे, आपले दुष्कृत्य निवेदावे. पुढे तैसेने करण्याचे योजावे अनुतापे. हे मनोधैर्य कमी पडले, म्हणून दुसरे जन ओरडले. गावाचे पाप धुवून काढले, ऐसिया परी. पुढे याचा विपर्यास झाला, शिवीगाळ देती परस्पराला. पोत्याही सांगती अभद्र बोला, मूळ त्याचे न जाणता. म्हणती कोणी वर्षातून, शिव्यासाठीच एक दिन. परिसज्जनासी याचे काय कारण, ये उत्तेजन दुर्जना. या सणी मुख्य धुलीवंदन, जे ग्रामसफाईचे प्राचीन चिन्ह. अस्पृश्यांनाही स्पर्शावे म्हणून सांगितले ग्रंथी त्या दिवशी. आधी सार्वजनिक अग्निपूजन, त्यात वाईट वृत्तीचे दहन. मग राख न्यावी उकिरडी पूर्ण, करावे स्नान समुदायी. ऐसा ग्रामसेवेचा आनंद, त्याने परस्परा लाविला सुगंध. प्रसन्नता दाखवाया विशद, योजिला प्रसंग रंजनाचा. ठिकठिकाणी गाणे बजावणे, रंग गुलाल आदी उधळणे. प्रसन्न ठेवावया मानवी मने, शिमगासन योजिला. राजे राजवाड्यांची या दरबारी, त्यास रूप आले शृंगारी. श्रीकृष्णाची या नावे रंग पिचकारी उडविण्याचे. गावी वेगळाची विपर्यास झाला, ग्रामशुद्धीचा उद्देश गेला. नाली मोरीचा उडवणी मैला, दुःख देती जनतेसे. कुणाची लाकडे चोरुनी नेती, घरच्या वस्तूही होळीत टाकते. गाडी घोड्यांचे सामानही जाळती, खाट नेती स्मशानी. या सणाने होते सनसन, गाव दिसू लागते भनभन. ऐसा हा प्रसंग वाईट म्हणून करीती टीका धीर प्राणी. परी असे वळण लावावे, ऐसे वेडेपण होऊ न द्यावे. त्यात सौंदर्य पावित्र्य भरावे, गाणे वाजवणे ठेवणे. होळी निमित्ते जमवणी नर नारी, घ्याव्या कवायती मोहल्ल्यावरी. ग्रामसुधारक नाटिका बरी, मनोरंजनासी योजावी. होळी म्हणजे ग्रामशुद्धी दिन, तैसेची मातृदिन, बालक दिन, श्रमिक दिन, मानवता दिन, स्वातंत्र्य दिनादी कितीतरी. तैसेची अनेक लहान सण, सर्वात असावे तत्व अनुसंधान. उदारपूर्तीचे दिखाऊ साधन, ऐसे झाले तरी व्यर्थ. प्रगतीसाठी सणवार करावे, काही सण एके ठाईची घडवावे. सर्वा मिळवणी आचरावे सहकार्याने.